अजितजी दुसरा एक राजकीय प्रश्न, घरं पुठ्ठ्याची नाहीत हे नशीब. बेस्ट निवडणुकीमध्ये थांबा ना, हे पूर्ण होते मग त्याच्यावर येऊया. आता बेस्ट काम जे झालं त्याच्यावर तर बोलू. या सरकारला काय चावी देणार सरकार, एकामेकांना चाव्या मारतात बस. निवडणुकीमध्ये तुमच्या सर्व उमेदवारांचा पराभव झालाय, आपली पहिली प्रश्न. नाही, ट्रायल बॉल होता तो तसा खेळण्यात आला. नियोजन पुढे मागे झालं असेल तिथे तशी अंतर्गत जे काही थोडे फेरबदल होतील ते होतीलच पुढे. पण मुख्य गोष्ट म्हणजे ही ठराविक एका युनियनसाठी होतं. जो जनतेचा कल आहे, जो महाराष्ट्राचा कल आहे, मुंबईचा कल आहे, तो आपल्याला लवकरच दिसेल. जी ताकद दोन पक्ष एकत्र येण्याची, दोन भाऊ एकत्र येण्याची, एवढं हेडलाईन आणि एवढं सोशल मीडियावर चाललेलं आहे. कारण ज्यांनी हेडलाईन किंवा ज्यांनी सोशल मीडियावर चालवलं त्यांनी धसका तर घेतला. ट्रायल बॉल होता. आता खरं जेव्हा ओव्हर सुरू होईल तेव्हा तुम्ही बघाल. देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले होते, वारंवार भेटतात. ठीक आहे ना, पण राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना कुठचंही कोणी नेते जाऊन भेटू शकतात. मी देखील मध्ये एक दोन वेगळे वेगळे इश्यूज घेऊन गेलेलो. आमच्या पोलीस कॅम्पचा विषय घेऊन गेलेलो. माझी आता उपमुख्यमंत्री बरोबर भेट होणार आहे. ते पोलीस कॅम्पात आम्हाला जलकुंभ पाहिजे, त्याच्यासाठी फंड मागणार आहोत. तर ह्या भेटी होत राहतात. पण मला वाटत नाही काही गैर आहे याच्यात. सर, बेस्टची निवडणूक झाली ती युतीमध्ये लढवली. एकंदरीत मनसे आणि ठाकरेंची शिवसेना ही एकत्रपणे निवडणूक लढवते. परंतु सेना भवनाबाहेर ही संपूर्ण निवडणूक जिंकल्यानंतर भाजपच्या माध्यमातून बॅनरबाजी झाली. त्यामध्ये फक्त उद्धव ठाकरेंना डिवचण्यात आलंय. अरे डर हमाराही आहे तर करू देतं ना, सांगतो. पण तुम्हाला सांगतो ह्याच्यात पण कुठे ना कुठेतरी वोट चोरीचं येणारच आहे पुढे. आज बघा तुम्ही बिहारमध्ये जनतेचा कल कोणासोबत आहे? तेजस्वी आणि राहुल गांधींसोबत आहे. किती गर्दी होते बघा. आणि ही जी परिस्थिती आहे महाराष्ट्रात असेल, देशात असेल, काल पनवेलचं दिसतंय, आज कुलाब्याची बातमी आलेली आहे, अनेक ठिकाणी वोट चोरी झालेली. तर वोट चोरी ही सत्य परिस्थिती ही लोकांना कळायला लागलेली. या निकालानंतर सुहास सामंत यांच्यावरती काही पक्षातील अंतर्गत नाराजी, आता अंतर्गत गोष्टी मी बाहेर नाही सांगू शकत. दोघांचा वापर झाला या निवडणुकीमध्ये असा पण आरोप केलाय सुहास सामंत यांनी. कशाचा? तेच मी सांगतो ना. आता काल संदीप देशपांडेजी काही बोललेले आहेत, सुहासजी बोललेले आहेत, अनेक गोष्टी बाहेर येतील. मुख्य गोष्ट हीच आहे, जरी निकाल काही लागला असेल तरी बीएसटी बद्दल आम्ही आमचं जे परखड मत आहे की बीएसटीला संपवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे आणि हे महायुती सरकार करत आहे, ते आम्ही मांडत राहणार. आज राज ठाकरेंनी ट्रॅफिक संदर्भात मुख्यमंत्र्यांना सादरीकरण केलं आहे. ट्रॅफिक संदर्भात अनेक विषय त्यांनी मांडलेले आहेत. आपली भूमिका मी त्याच्यात नव्हतो, पण अनेक नेते आम्ही पण देखील भेटत असतो, तर काही चुकीचं नाही. एशिया कप 9 वर्ष बीएसटीच्या पतपेढीवरती आपली सत्ता होती. मात्र ज्या प्रकारे निकाल लागलेले आहे, आता कामाची अपेक्षा काय असणार? अशी 11 वर्ष देशात कोणाची सरकार आहे बघा आणि असेच निकाल त्यांचे देखील लागतील.